महाराष्ट्र आवाज न्यूज. कुरखळीत रेशन दुकान विरोधात संतापाचा स्फोट. चौकशीसह परवाना रद्द करण्याची मागणी. कुरखळीतील रास्त भाव दुकानाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. निकृष्ट धान्य, कमी वजन आणि अपारदर्शक कारभाराचे गंभीर आरोप. शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून संबंधित दुकान चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केलं आहे. निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षर असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी निवेदनात असा आरोप केला आहे की लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू दिले जातात. शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी धान्याचं वाटप केलं जातं. तसेच डिजिटल पावती देणं बंधनकारक असतानाही अनेकदा हस्तलिखित डमी पावत्या देण्यात येतात. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित प्रकारांमुळे सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. शासनाची सार्वजनिक वितरण व्यवस्था काहींच्या निष्काळजीपणामुळे बदनाम होत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे संबंधित रास्त भाव दुकानाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी, तक्रारी सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई तसेच लाभार्थ्यांना भविष्यात योग्य दर्जाचं आणि पूर्ण प्रमाणात धान्य आणि डिजिटल पावती मिळण्याची खात्री करण्याची मागणी केली आहे. तसेच आवश्यक असल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करून पात्र आणि प्रामाणिक व्यक्तीकडे दुकानाचा कार्यभार देण्याचीही मागणी करण्यात आली. आता या निवेदनावर महसूल प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि चौकशीत काय निष्पन्न होतं याकडे कुरखळीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.